10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचा आहे आणि लोकलच्या जीवघेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. अंबरनाथमध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पथदिवे लावण्यातच आलेले नसून जिथे लावले आहेत तिथले 90% पथदिवे बंद असल्याचा आरोप भाजपानं पत्रकार परिषदेत केलाय. या विरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे महिनाभर पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे तेच असल्यानं 11 ऑगस्ट रोजी पालिकेवर मोर्चा काढून पालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा भाजपाचे विधानसभा संयोजक अभिजित करंजुले यांनी दिलाय. अंबरनाथ शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं झाली. याच कामांमध्ये पथदिवे लावण्याचाही समावेश होता. परंतु तरीही पालिकेनं पथदिवे लावण्यासाठी वेगळा ठेकेदार नेमला असून प्रत्यक्षात शहरातले 90% पथदिवे बंद असल्याचा आरोप भाजपानं पत्रकार परिषदेत केलाय. या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ काही अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं भाजपाचे विधानसभा संयोजक अभिजित करंजुले म्हणाले. शहरातील पथदिवे बंद असल्याचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. तसंच याबाबत 11 ऑगस्ट रोजी पालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून जी पालिका नागरिकांची समस्या दूर करू शकत नाही ती उघडी का ठेवायची म्हणून पालिकेला टाळं ठोकणार असल्याचा इशारा अभिजित करंजुले यांनी दिलाय. नगरपालिकेच्या माध्यमातून जी विद्युत रोषणाई जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास 90% स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे. जे 10% चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजवेचे शेफ्टीला जसे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावलेत. ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आम्ही गेल्या 1 महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणती तरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे, त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाही आहे. प्रत्येक काँक्रिटीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे, त्याचे बिलिंगसुद्धा काढण्यात आली आहे. हे त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी FIR दाखल करावं चोरीचं. आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्टमध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत. एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे. गेल्या आम्ही 1 महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही. या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा ह्या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत. येणाऱ्या 11 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत. आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या हेतूने आम्ही त्या ठिकाणी कूच करणार आहोत. जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही. या पत्रकार परिषदेला भाजपाचे पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले, पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत आणि प्रजेश तेलंगे यांच्यासह राजू कुलकर्णी, खांजी दल, अजित खरात, दिलीप कणसे, रुपाली लठ्ठे उपस्थित होते. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.